अखंड म्हणून अखंड म्हणून त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. त्या अखंड मधील 2 ओळी मी भाषणाच्या सुरुवातीला सांगू इच्छिते. मानवाचे धर्म नसावे अनेक, मानवाचे धर्म नसावे अनेक, निर्मिक तो एक ज्योती म्हणे. म्हणजे परमेश्वराला त्यांनी निर्मिक अशी उपमा दिलेली आहे आणि सर्वांचा निर्माता हा एक आहे आणि सर्व मानवजात ही एक आहे. मानवता धर्म ह्या ओळीतून त्यांनी आपल्याला शिकवलेला आहे. मानव जात ही एकच असून त्या सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांना आपलं आयुष्य वेचलेलं आहे. पुढे मी सांगू इच्छिते की कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया. स्कूल के बाहर बैठने वाला एक छोटा सा बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया, हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. अर्थातच आपण सर्वांनी ओळखलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ह्या ओळी आहेत. खरोखर भारतीय राज्यघटनेच्या रूपाने त्यांनी आपली तकदीर लिहिलेली आहे. 11 एप्रिल ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि 14 एप्रिल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, ही संयुक्त जयंती आपण या व्याख्यानमालेच्या रूपाने साजरी करत आहोत. आणि ह्या व्याख्यानमालेमध्ये आज 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत व्याख्यान होणार आहेत. 8 दिवस ही व्याख्यानमाला चालणार आहे आणि अतिशय छान व्याख्याते या व्याख्यान देणार आहेत. आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आचार ऐकण्याची आपल्याला संधी प्राप्त होणार आहे. आणि ह्या व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प गुंफण्याची संधी मला आदरणीय पवार सरांनी दिली, त्यांच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. ह्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पदस्पर्शाने ही पुणे परिसराची भूमी पवित्र झालेली आहे. या पवित्र भूमीला सुद्धा मी त्रिवार वंदन करते. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, शाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता अहिल्या, माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई आणि या अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व महामानव आणि महामातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात मी विनम्र अभिवादन करते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि त्या जयंतीच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला सुरू आहे. ह्या दोन्ही महापुरुषांचं कार्य एवढं अगाध आणि अफाट आहे, हे व्यक्तिमत्व शब्दातीत आहे आणि ह्या अर्ध्या तासामध्ये ह्या महामानवांना शब्दांमध्ये गुंफणं अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि हे शिवधनुष्य ज्यांच्या मार्गदर्शनामुळे पेलण्याची क्षमता मला प्राप्त झाली आहे, ते आदरणीय गुरुवर्य रवींद्रजी पवार सर, दीपस्तंभ कला अकादमीच्या अध्यक्षा सन्माननीय सबुरीताई पवार आणि या व्याख्यानासाठी अतिशय उत्साहाने उपस्थित असलेले दीपस्तंभ कला अकादमीचे सर्व सन्माननीय सदस्य, माझे कुटुंबीय आणि मित्रजन हो. आपण कोणत्याही महापुरुषांची जयंती का साजरी करतो? आज आपण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. ह्याच्या मागचे काय विचार आहे हे या मी ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते. कोणत्याही महापुरुषांची जयंती का साजरी करायची असते? त्याचे 3 कारण असतात. पहिलं कारण, आपण जे आता सुखाशीन आयुष्य जगत आहोत त्याच्या मागे ह्या महापुरुषांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आपल्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे, देह झिजवलेला आहे, भरपूर वेळ दिलेला आहे, प्राणघातक हल्ले सोचलेले आहेत
अशा महापुरुषांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. म्हणून आपण महापुरुषांची जयंती साजरी करतो. दुसरं कारण, ह्या महापुरुषांचे जे विचार आहे त्या विचारांचं जागरण होणं गरजेचं आहे, म्हणून आपण जयंती साजरी करतो. आणि अतिशय महत्वाचा तिसरा विचार म्हणजे, ह्या महापुरुषांचे जे विचार आहेत त्या विचारांचं आचरण आपण केलं पाहिजे. त्यांचे जे विचार आहेत ते अंगीकृत केले पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पावलं टाकून आपलं जीवन जगलं पाहिजे. त्यासाठी आपण कोणत्याही महापुरुषांची जयंती साजरी करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच जर बोलायचं झालं तर एका व्यक्तीचा विद्येचा व्यासंग किती असावा, किती त्यांनी विद्येचा पाठपुरावा करावा. बाबासाहेब आंबेडकरांना 9 भाषा अवगत होत्या, 32 डिग्र्या त्यांनी संपादन केल्या होत्या. किती पुस्तकं त्यांनी वाचावीत, तर त्यांचं स्वतःचं ग्रंथालय होतं. आणि 1948 साली या ग्रंथालयामध्ये 35,000 पुस्तके होती. प्रत्येक पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय गांभीर्यानं आणि मन लावून वाचलेलं होतं. त्यांच्या आत्मचरित्रात ते एका ठिकाणी नमूद करतात की मी लहान जेव्हा होतो तेव्हा मला पुस्तकं वाचायला भेटायची नाहीत. एखादं पुस्तक जर चुकून माझ्या हाती लागलं तर मी ते पुस्तक अतिशय मन लावून वाचायचो आणि त्यातली ओळ माझ्या डोक्यामध्ये एवढी फिट करायचो की परत त्या पुस्तकाला मला हात लावायची गरज नव्हती, कारण ते पुस्तक मला परत कधी मिळालं नसतं. त्यांना पुस्तकं देण्यासाठी त्यांच्या वडिलांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. रामजी आंबेडकरांनी जर बाबासाहेबांना एखादं पुस्तक हवं असेल तर रामजी आंबेडकर एनकेन प्रकारे त्यांना ते पुस्तक उपलब्ध करून द्यायचे. प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिणीचे दागिने सुद्धा गहाण ठेवावे लागले, परंतु ते त्यांनी बाबासाहेबांना उपलब्ध करून दिलेत. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आत्मचरित्रामध्येच नमूद करतात की तुम्ही मला देव मानू नका. तुम्ही म्हणसाल बाबासाहेब आंबेडकरांना खूप बुद्धी प्राप्त झाली होती म्हणून ते हे करू शकले आणि एवढा अभ्यास करू शकले. हे खूप सर्वांनी पक्क लक्षात ठेवा की बाबासाहेबांनी सांगितलं ही जी बुद्धी आहे मी स्वतःच्या मेहनतीने कमावलेली आहे. मी जे वाचायचो ते माझ्या डोक्यात पक्क साठवून ठेवायची अशी सवय लावून लावून मी ही बुद्धी माझी कमावलेली आहे. त्यामुळे या समाजातला माझ्यासारखा मुलगा जर हे एवढं करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. हा आत्मविश्वास तुमच्या जागृत होण्यासाठी मी हे करत आहे. त्यामुळे आपण लक्षात ठेवा की बाबासाहेबांनी केलं आणि आपण करू शकत नाही असं म्हणू नका. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण चाला. ह्याही पुढे सांगेल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स 1923 ला ह्या संस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना DSc पदवी प्रदान करण्यात आली. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध त्यांनी सादर केला होता. आणि 2023 ला ह्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे बाबासाहेबांच्या नावाने एक अध्यासन सुरू करण्यात आलेलं आहे. आणि ह्या संस्थेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तिथून शिकून जाऊन जगाच्या कल्याणासाठी काहीतरी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या प्रतिमा तिथे भिंतीवर लावलेल्या आहेत. आणि आपल्या भारतीयांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की बाबासाहेबांचं नाव त्या सर्व विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्याही पुढे जाऊन सांगेल, बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठामधून PhD ही पदवी संपादन केली. कोलंबिया विद्यापीठ हे अतिशय नावाजलेलं आणि प्रतिथयश असं विद्यापीठ आहे. जिथे ऍडमिशन मिळणं म्हणजे महत्भाग्याची गोष्ट असते. त्या ठिकाणी त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांना PhD मिळालेली आहे. आणि त्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि तिथे शब्द कोरून ठेवलेले आहेत, शतकातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी. म्हणजे किती आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्यातून सिद्ध होतं की बाबासाहेबांचा विद्येचा व्यासंग किती होता. अशा थोर बाबासाहेबांचे प्रेरणास्थान कोण होते? बाबासाहेबांनी पुरंदरे स्टेडियम येथे 10 ऑक्टोबर 1952 ला एक भाषण केलं होतं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी 3 गुरु मानले आहेत, भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचाही बाबासाहेबांच्या जीवनावर खूप प्रभाव पडलेला आहे. बाबासाहेबांनी मूक नायक हे पाक्षिक सुरू केलं होतं. आणि या पाक्षिकाच्या सुरुवातीच्या पहिल्याच पानावर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे
अभंग लिहिलेले असायचे. एक अभंग असा आहे, काय करू आता धरून या बीड, निशंक हे तोंड वाजविले. नव्हे जगी कोणी मुकी यांचा दाता, यांचा जाण सार्थक लाजून नव्हे. या ठिकाणी त्यांना हेच सांगायचं आहे की मुक्याचा दाता कोणी नसतो. गप्प बसू नका, विद्रोह करा. तुमच्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही बोला. मी सांगू इच्छिते की एखादं छोटं बाळ असेल, आई त्याला प्राणपणाने जपत असते, आईचा त्याच्यावर खूप जीव असतो, परंतु त्याला जर भूक लागली तर त्याला रडावं लागतं, रडल्याशिवाय आई जवळ घेत नाही. त्याच्यामुळं आपल्याला काही हवं असेल किंवा आपल्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी आपण बोललं पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्येच नमूद केलेलं आहे की भगवान गौतम बुद्धांच्या विचारांशी त्यांचा संपर्क कसा आला. बाबासाहेब ज्यावेळी 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते, समाजातील पहिला ते विद्यार्थी होते अस्पृश्य समाजातील की जे मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते. त्यामुळे समाजातील व्यक्तींनी त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. लोक घरी आले, बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर यांना भेटले आणि विनंती केली की आम्हाला बाबासाहेबांचा सत्कार करायचा आहे. परंतु ह्या ठिकाणी खूप महत्वाचा हा विचार आहे की बाबासाहेबांचे वडील भीमराव रामजी आंबेडकर यांनी त्याला विरोध केला, अगोदर नकार दिला, ह्या सत्कार करू नका. त्याच्या मागे त्यांचा हा विचार असा होता की माझा मुलगा आत्ताच 10वीची परीक्षा पास झालेला आहे आणि आत्ताच जर ह्याचा सत्कार झाला तर हा पुढे जास्त शिक्षण घेणार नाही, आपण खूप मोठे झालो आहोत असं त्याला वाटेल, त्याच्या डोक्यात एक प्रकारची हवा जाईल, म्हणून त्यांनी अगोदर नकार दिला. पण समाजातील लोकांनी त्यांना खूप विनवणी केल्यानंतर त्यांनी परवानगी दिली आणि बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी बुद्धचरित्र बाबासाहेबांना भेट दिलं आणि 1907 पासून ते बाबासाहेब जिवंत असेपर्यंत बुद्धांचे संस्कार त्यांच्यावर होत राहिले आणि ते त्यांच्या संपर्कात राहिले. बौद्धांचे जे विचार होते प्रज्ञाशील करून ह्याचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. दुसरे संत कबीर. संत कबीर यांनी जाती निर्मूलनासाठी प्रयत्न केला, समाजात सामाजिक विषमता जी आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न केला, परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे अनेक दोहे प्रसिद्ध आहेत. आणि बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर हे कबीरपंथी होते. रामजी आंबेडकरांना खूप मोठे असे कबीरांचे दोहे पाठ होते. कबीरांचा एक दोहा मी उदाहरणादाखल सांगू इच्छिते की जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल जानो तलवार का पडी रहन दो म्यान. म्हणजे तलवार ज्या म्यान मध्ये ठेवतात ती पडून राहू द्या, तलवारीला धार किती आहे ते बघा. आणि साधूची जात बघू नका, तर त्याच्याकडे ज्ञान किती आहे हे बघा, त्याच्या ज्ञानाला प्राधान्य द्या. ह्या एका ओळीतून आपल्याला समजतं की ते जाती व्यवस्थेच्या आणि विषमतेच्या किती विरोधात होते आणि ह्याच विचारांचा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांवर पडला असं बाबासाहेब आंबेडकर आवर्जून आपल्याला सांगतात. तिसरे गुरु महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजातील जाती निर्मूलन करण्यासाठी, अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी, स्त्रियांच्या उन्नतीसाठी किती मोठं काम केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी पंचसूत्री अवलंबली होती ह्या समाजकार्य करण्यासाठी आणि त्या पंचसूत्रीचा प्रभाव बाबासाहेबांच्या विचारांवर आपल्याला दिसतो. त्या पंचसूत्रीमध्ये पहिला आहे ज्ञानार्जन, दुसरं आहे स्त्री पुरुष समानता, तिसरं जातीभेद निर्मूलन आणि चौथा आहे जी नैसर्गिक संसाधनं आहे त्याचं सर्वांमध्ये समान वाटप झालं पाहिजे आणि पाचवं जे आहे ते विद्रोह, म्हणजे अन्याय झाला तर त्याला वाचा फोडा, त्याच्या विरुद्ध बोला. तर महात्मा ज्योतिराव फुलेंना कोणी प्रेरणा दिली तर ब्रिटिश विचारवंत एक थॉमस पेन यांचा ग्रंथ आहे राईट्स ऑफ मॅन. या ग्रंथाचा महात्मा ज्योतिराव फुलेंवर खूप प्रभाव पडला होता, त्यांनी तो वाचला होता. त्यामध्ये मानवी हक्कांचं खूप छान वर्णन केलेलं आहे आणि त्या विचारांनी ज्योतिराव फुले प्रभावित झालेले होते. आणि ज्योतिराव फुलेंच्या आयुष्याला कलाटणी देणारी आपण म्हणूयात किंवा टर्निंग पॉइंट म्हणूयात तो असा होता की महात्मा फुले एका उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाला गेले होते आणि त्या वरातीमध्ये चालत असताना हे खालच्या जातीतले असल्यामुळे त्यांना खूप वाईट अनुभव आला. त्यांना त्या ठिकाणी वरातीतून बाहेर ढकलण्यात आलं, अपमानास्पद वागणूक देण्यात आली
आणि ज्योतिराव फुले घरी आले, रात्रभर ते झोपू शकले नाही. जी आपली चातुर्वर्ण व्यवस्था आहे, मी जर मधल्या फळीतला आहे तर माझ्यावर एवढा अन्याय होतो, तर जे अतिशूद्र आहेत त्यांची काय परिस्थिती असेल याचा ते विचार करू लागले. आणि त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं की ह्या प्रथेविरुद्ध आपल्याला आवाज उठवला पाहिजे. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय होत होता त्या सर्वांना विकास करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. ह्या कामामध्ये सावित्रीबाई फुलेंनी त्यांना खूप मोठी मोलाची साथ दिली. भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून त्या गणल्या जातात. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नामुळेच त्यांनी स्त्री शिक्षणासाठी जे काम केलं आहे, त्यांच्या उपकारामुळेच आज मी या ठिकाणी बोलू शकते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या घटनेतलं कलम 19(1) हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कलम आहे आणि त्यामुळेच मी आज या ठिकाणी बोलू शकते. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्या दोघांनाही खूप वंदन करते. महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय काय कामं केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्य, धर्म, तृतीय रत्न असे अनेक ग्रंथ लिहिले. तृतीय रत्न हे नाटक जे आहे ते शिक्षणाचं महत्व पटवून देणारं आहे. आणि सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ काय आहे, तर हा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला कळतं की माणसाने जीवन कसं जगलं पाहिजे. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ तर एवढा सुंदर आहे की त्यावेळची सामाजिक स्थिती काय होती ह्याचं आपल्याला पुरेपूर आकलन होतं. मी तर आवर्जून सांगेल की शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ प्रत्येकानं वाचला पाहिजे की त्यावेळच्या सामाजिक स्थितीचं यथार्थ चित्रण आपल्याला त्यात कळतं. शेतकऱ्यांची कुणाकुणाकडून कशी कशी पिळवणूक होत होती हे सगळं त्यात वर्णन केलेलं आहे. आणि शिवाय उपाय सुद्धा सुचवलेले आहेत. अतिशय एक छोटासा उपाय त्यांनी सुचवलेला आहे. आपल्याला मुद्दाम मी सांगते की कशा पद्धतीने त्यांनी मनुष्यबळ वापरावं याचं वर्णन केलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये एका ठिकाणी म्हणतात की शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी आहे, त्यांची पिळवणूक होती, त्यांच्याकडं मनुष्यबळ नाहीये. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सरकारला ते विनंती करतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लष्करातील सैनिक आणि पोलिसातील शिपाई ह्या दोघांनाही खूप जास्त काम नाहीये. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर आणा, त्या ठिकाणी शेताच्या कडेने ताली खोदा आणि ही ताली खोदल्यामुळे वळवाचा जो पाऊस पडेल जोरदार, त्या पावसाचं पाणी त्या तालीमध्ये मुरेल आणि शेतकऱ्याचं विहिरीचं पाणी वाढेल आणि जमिनीची सुपीकता सुद्धा वाढेल. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि त्यातून जो शेतसारा मिळणार आहे तो जास्त प्रमाणात सरकारला सुद्धा मिळणार आहे. म्हणजे किती छान त्यांनी सुसंगतपणे मनुष्यबळाचा वापर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कसा करावा ते पुढे हेही लिहितात की जे लष्करातील सैनिक आणि पोलीस असतील ते शेताच्या बांधावर जेव्हा काम करतील त्यांना चांगलं हवामान, 100% ऑक्सिजन मिळेल आणि त्यांचंही आरोग्य सुधारेल, शरीर मजबूत होईल आणि जेव्हा लढाईची वेळ येईल तेव्हा ते चांगल्या पद्धतीने लढू शकतील. किती सुरेख संगम त्यांनी कामाचा साधलेला आहे. असे अनेक उदाहरणं शेतकऱ्याची उन्नती कशा पद्धतीने होईल ते त्यांनी शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि हेच सांगत असताना फक्त शेतकऱ्यांची हालअपेष्टा काय ती कारणं नाही सांगितलीत, तर त्यांनी उपाय सुद्धा खूप जास्त प्रमाणात सांगितलेले आहेत. आपण त्यांना म्हणतो की एकाच जातीसाठी काम केलं किंवा त्यांनी अस्पृश्यांसाठीच काम केलं तर असं नाहीये. त्यांचं सगळं चरित्र जेव्हा आपण चांगल्या पद्धतीनं वाचू तेव्हा आपल्याला कळेल की समाजातले दीनदलित, दुर्लक्षित, स्त्रिया, अस्पृश्य आणि ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होते, गोरगरीब होते त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी काम केलं. उच्चवर्णीय वर्गातील स्त्रिया जी लहान मुलगी असायची आणि जास्त वय असलेल्या पुरुषांचं तिचं लग्न लावून द्यायचं आणि त्या पुरुषांचा लवकर मृत्यू व्हायचा आणि ही मुलगी लहान असायची आणि जेव्हा ती तरुण वयात यायची तारुण्य सुलभ भावनेच्या आहारी जाऊन तिचं वाकडं पाऊल पडायचं किंवा तिच्यावर अन्याय अत्याचार सुद्धा व्हायचे. अशातून तिला गर्भधारणा व्हायची आणि अशा मुलींना मग स्वतःचा प्राण आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. अशा वेळी समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन अतिशय धाडसाचं पाऊल त्यांनी उचललं आणि अशा महिलांनी त्यांच्या घरी येऊन बाळंत व्हावं म्हणून घराच्या दरवाजावर मोठा बोर्ड लावून ठेवला. बघा किती मोठं हे काम होतं आणि कुणासाठी त्यांनी केलं होतं. अशाच एका महिलेच्या, काशीबाई नावाच्या महिलेच्या, यशवंत नावाचा मुलगा ह्या पती पत्नींनी दत्तक म्हणून घेतला होता. सावित्रीबाईंचं कार्य तर आपल्याला माहितीच आहे की शिक्षणासाठी त्यांनी किती हालापेष्टा भोगल्या आणि मुलींना शिक्षणासाठी किती प्रयत्न केले. महात्मा फुले हे कॉन्ट्रॅक्टर होते, व्यापारी होते, व्यावसायिक होते, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त होते, सोने चांदीच्या व्यवसायात त्यांचा सहभाग होता, भाजीपाल्याचा ते व्यापार करत होते आणि हे सगळं करत असताना समाजकारण सुद्धा करत होते. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, शिक्षणाचे प्रश्न मांडण्यासाठी हंटर कमिशन समोर त्यांनी साक्ष दिली होती.
खूप मोठं ह्या लोकांनी आपला आयुष्याचा क्षण आणि क्षण दीन दलित आणि स्त्रिया आणि जे मागासलेले आहेत त्यांच्या उद्धारासाठी केलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक समतेचं जे स्वप्न पाहिलं, ते स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या रूपानं पूर्ण केलं. तर राज्यघटना लिहित असताना बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर मसुदा समितीमध्ये जे सदस्य होते त्या सर्वांनी मान्य केलेलं आहे की घटना निर्मितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्मिती करत असताना फक्त अस्पृश्यांचाच विचार केलेला नाही, तर संपूर्ण भारतीय समाजाला आपला विकास कसा घडवून आणता येईल ह्याचा विचार केलेला आहे. आपण 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय घटना स्वीकृत केली. 26 जानेवारी 1950ला अंमलात आणली. तर 26 जानेवारी 1949ला स्वीकृत केली आणि 25 जानेवारी 1949ला बाबासाहेबांनी घटनेवर संसदेमध्ये भाषण केलेलं आहे. त्या भाषणामध्ये ते नमूद करतात की ही घटना कितीही चांगली असली तरी हिला चालवणारे लोक चांगले पाहिजे, तेव्हा ही चांगली घडेल, आणि चालवणारे लोक जर वाईट असतील तर ही घटना वाईट ठरेल. त्यांनी सर्वसामान्य लोकांवर खूप विश्वास दाखवलेला आहे. म्हणूनच भारताची उद्देश पत्रिका जी आहे ती सामान्य नागरिकाला समर्पित केलेली आहे आणि उद्देश पत्रिकेची सुरुवात सुद्धा आम्ही भारतीय लोक ह्या वाक्याने झालेली आहे. त्यांचं म्हणणं होतं की माझं कायदे मंडळ, न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ, समाज माध्यम, उद्योगपती, व्यापारी कुणावरही खूप जास्त विश्वास नाही. हे माझा सगळ्यात जास्त विश्वास जो आहे तो सर्वसामान्य जनतेवर आहे आणि सर्वसामान्य जनता ह्याच राज्यघटनेमध्ये प्राण फुंकेल आणि म्हणूनच ते म्हणतात आम्ही भारताचे लोक. ते म्हणू शकले असते ना आम्ही भारताच्या अस्पृश्य, आम्ही भारताच्या स्त्रिया, आम्ही भारताचे युवती, पण का म्हटले आम्ही भारताचे लोक. या ठिकाणी पक्क सगळ्यांनी लक्षात ठेवा की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीयाच्या विकासाचा विचार त्यामध्ये केलेले आहे. आम्ही MPSCचा अभ्यास करताना म्हणायचो सासद लोक पाठवण्यासाठी सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि गणराज्य ह्या पाचही शब्दांमध्ये राज्यघटनेचं सार सामावलेलं आहे. ह्या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे. हे भाषण करत असताना हिमालयासारखं बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व होतं. त्या हिमालयाची सावली असलेल्या रमाबाई आंबेडकरांना आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही. बाबासाहेबांनी जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्यातलं प्रकरण 56 आहे माता रमाईंच्या आठवणी. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर रमाबाईंच्या बद्दल थोडस लिहितात. ते म्हणतात 1932ला ज्यावेळी ते गोलमेज परिषदेला गेलेले होते आणि गोलमेज परिषदेहून ते जेव्हा परत आले, गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी अस्पृश्यांचे प्रश्न मांडले होते. अस्पृश्यांचे प्रश्न मांडत असताना ब्रिटिश सरकारने त्यांना सकारात्मक घेतलं आणि तो एक बाबासाहेबांचा विजय समजला जातो. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर भारतात परत आले त्यावेळी त्यांचा खूप मोठा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. लाखोंच्या संख्येने जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला होता आणि हा जनसमुदाय बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करत होता. त्यांना हार घालत होते, फुलं देत होते. माता रमाई त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि हा सर्व आनंद सोहळा त्या अतिशय शांतपणाने पाहत होत्या. आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहत होते की त्यांच्या पतीचं खूप मोठं कौतुक त्या ठिकाणी सुरू होतं. सगळ्यांनी जेव्हा हार घालून झाले तेव्हा शांतपणे ते बाबासाहेबांच्या जवळ गेले आणि सगळ्यात शेवटी हारमाला त्यांनी बाबासाहेबांच्या गळ्यात घातली. हे हार घालत असताना माता रमाईंची नजर ही बाबासाहेबांच्या पायाकडे होती. बाबासाहेबांचे एक सहकारी सहस्त्रबुद्धे बाबासाहेब जे जनता वृत्तपत्र चालवायचे ते त्याचे संपादक होते आणि त्यांनी ही गोष्ट हेरली आणि ते माता रमाईंना म्हणाले त्या सभेमध्ये की माता रमाई तुम्ही 2 शब्द बोला आणि मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहे, त्याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या. ते म्हणाले की तुम्ही सर्वात शेवटी बाबासाहेबांना हार का घातला आणि ज्यावेळी हार घातला त्यावेळी तुमची नजर बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे न बघता तुम्ही पायाकडे का वळवली.
माता रमाईंनी कधी भाषण केलेलं नव्हतं, त्यांना भाषणाचा अनुभव नव्हता. पण शिवाय परंतु त्या बाबासाहेब आंबेडकर ह्या महान व्यक्तिमत्वाच्या पत्नी होत्या. त्यांनी अतिशय छानपणे त्या ठिकाणी त्या बोलल्या आणि सहस्त्रबुद्धे साहेबांच्या जे 2 प्रश्न त्यांनी गमतीने विचारले होते, पण त्याचं अतिशय सुंदर उत्तर दिलं आणि ह्या उत्तरातून आपल्याला कळेल, की माता रमाईंनी बाबासाहेब आंबेडकरांना संसाराचा अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकला आणि साथ दिली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं, मी सर्वात शेवटी हार का घातला असं तुम्ही विचारलं. त्याचं उत्तर त्या देतात, की देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक बाबासाहेबांना भेटायला आले होते आणि त्यांनी बाबासाहेबांना कधी पाहिलेलं नव्हतं. मी बाबासाहेबांच्या सहवासात जास्त राहते. त्यांना बाबासाहेबांना पाहणं महत्त्वाचं होतं आणि बाबासाहेबांची पत्नी म्हणून माझं हे परम कर्तव्य होतं, की त्या लोकांना अगोदर हार घालण्याची संधी देणं. म्हणून मी त्यांना अगोदर संधी दिली आणि नंतर बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला. दुसरा प्रश्न होता, की तुम्ही चेहऱ्याकडे न बघता बाबासाहेबांच्या पायाकडे का पाहिलं? त्यावर त्या म्हणतात, की बहुजन समाजाच्या आणि दलित समाजाच्या उद्धाराचं कंकण, त्यांचा विकास करण्याचं कंकण बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये घातलेलं आहे. आणि त्याला कुठेही मी धर्मपत्नी म्हणून माझी सुद्धा नजर लागू नये, ह्यासाठी मी बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे न बघता पायाकडे बघितलं. बघा या उत्तरात किती मतितार्थ लपलेला आहे आणि बाबासाहेबांच्या कार्याला त्यांची किती साथ होती हे आपल्याला दिसून येतं. रमाबाईंचं चरित्र एवढं संघर्षमय आहे. बाबासाहेब ज्या ज्या वेळी विदेशात शिकायला जात होते किंवा नोकरीच्या निमित्तानं जात होते, त्यावेळी पूर्वी परिस्थिती त्यांची खूप वाईट होती. पैसे नसायचे. अगदी म्हणजे ह्या मातेला आपले पोटचे 3 मुलं आणि 1 मुलगी औषधोपचार मिळाले नाहीत, म्हणून ह्या मुलांना लहान वयातच आपले प्राण गमवावे लागले आणि या हाडामासाच्या गोळ्यांना आपल्या स्वतःच्या हाताने ह्या मातेला मुलांना मूठमाती द्यावी लागली. विचार करा किती मोठा हा संघर्ष होता. अगदी घरात इंधन नसायचं, गोवऱ्या आणायला लागायच्या आणि त्या गोवऱ्या आणायसाठी त्या जेव्हा जायच्या, तर बॅरिस्टरची बायको आणि ही गोवऱ्या आणते म्हणून आपल्या नवऱ्याच्या नावाला कुठेही गालबोट नको लागायला म्हणून सकाळी 6च्या त्या गोवऱ्या घेऊन घरी यायच्या. कुणाच्याही नजरेस आपण पडलो नाही पाहिजे. मी हे का सांगते, आवर्जून सांगण्याचा माझा उद्देश हाच आहे, की ह्या पती-पत्नींनी आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी किती आपल्यासाठी भोगलेलं आहे आणि आपण आता काय करत आहोत, आपण कसं वागलं पाहिजे आणि ह्या चरित्रांचा जागर झाला पाहिजे, हे म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सांगते. कितीही वैराग्य प्राप्त झालेला माणूस असो, जो रमाबाईंचं चरित्र वाचेल आणि त्याच्या डोळे पाणावणार नाहीत असं अजिबात होणार नाही. अतिशय संघर्षमय जीवन त्या जगलेल्या आहेत. रमाबाईंबद्दल एवढंच मी बोलू इच्छिते. गरिबी जरी त्या संसारात होती, गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमावात होती आणि त्या दिव्याची रमावात होती. बघा या 2 ओळीतून सुद्धा आपल्याला समजेल, की वातीप्रमाणे समाजाला प्रेरित करायचं असेल आणि आपल्या नवऱ्याला जर त्यांच्यासाठी मोकळं सोडायचं असेल, तर त्या स्वतः वातीप्रमाणे जळत होत्या आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी प्रकाश निर्माण करत होते. हे त्यांचे आपल्यावर किती मोठे उपकार आहेत. हेच या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे, की ह्या लोकांनी आपल्यासाठी किती संसाराची राख-रांगोळी केलेली आहे, किती मोठा त्याग केलेला आहे आणि आता आपण कसे वागत आहोत, त्यांच्या आचरणाप्रमाणे, त्यांच्या विचाराप्रमाणे आपलं आचरण आहे का, हे आपण प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये स्वतः लिहून ठेवलेलं आहे, की त्यांना सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं. सुपारीसुद्धा त्यांनी त्यांच्या तोंडाला कधीच लावलेली नाही. मग अशा बाबासाहेबांचे आपण जर वारसदार असू, जी कोणी दारू पीत असतील, व्यसनं करत असतील, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, की खरंच आपण बाबासाहेबांचे वारसदार आहोत का? बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे आपण वागतो का? बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली होती आणि ह्या संस्थेचं ब्रीदवाक्य होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर बाबासाहेबांना शिका हे एवढंच अपेक्षित नव्हतं, टू एज्युकेट असं ते म्हणायचे. म्हणजे शिकवा सुद्धा.
म्हणजे मी गरीब समाजातून आले, तर मी जर काहीतरी मोठ्या चांगलं काम करते, तर माझ्या मागचा माझा समाज जो मागासलेला आहे त्यांच्यासाठी मी काय करते ह्याचाही विचार होणं गरजेचं आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी जीवन जगलं, तर त्याचं जागरण आपण जेव्हा आता जयंती साजरी करतो, मी मगाशीच सांगितलं, की त्यांच्या विचारांचा जागर होणं गरजेचं आहे. तर जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील, ह्यांच्या चरित्रांचं सामूहिक वाचन झालं पाहिजे. त्यामुळे लोकांना कळेल, की ते कशा पद्धतीनं जीवन जगले. आपण महात्मा फुलेंना फक्त त्यांना माळी समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अस्पृश्य समाजाचे असं समजतो. पण त्यांचं चरित्र वाचल्यावर कळतं, की ह्यांनी संपूर्ण समाजासाठी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व छोटं न करता एका वटवृक्षाचा आपण बोन्साय न करता त्याला विस्तृत केलं पाहिजे आणि सर्वांचे आहेत असं मानलं पाहिजे. हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी त्यांच्या आत्मचरित्रामध्येच लिहितात, की विदर्भ साहित्य संघाला त्यांनी जेव्हा भेट दिली होती, त्या भाषणामध्ये ते बोलले होते, की मी या ठिकाणी आलो, यायच्या अगोदर मी हे साहित्य संघ काय आहे, ही परिषद काय आहे, समजून घेतलं. कारण मी नाणं पारखून घेतो, खरं आहे का खोटं आहे हे बघतो. कुणी काहीतरी सांगितलं म्हणून विश्वास ठेवत नाही. हा विचार प्रत्येकानं आपल्या मनावर कोरला पाहिजे, की बाबासाहेब प्रत्येक गोष्ट हे निरखून पारखून घेत होते आणिच मग त्या गोष्टीला होकार देत होते. तसंच आपण सुद्धा विचार केला पाहिजे, की कुणीतरी काहीतरी सांगतंय, काहीतरी केलंय म्हणून मी माझं मन बदलणार आणि कुठल्यातरी दंगलीत सहभागी होणार, काहीतरी हिंसक कृत्य करणार. तर हा विचार आपण जोपासला पाहिजे. काहीतरी घटना घडतात, मुलं दंगलीमध्ये सहभागी होतात आणि मग त्यांना त्यांच्या पूर्ण आयुष्य बरबाद होतं. त्या मुलावर गुन्हेगारीचा ठपका ठेवला जातो. म्हणून हे विचार याच्यासाठी अंगीकारायचे आहेत, की आपलं भलं कशात आहे, आपण कसे पुढे जाणार आहोत, ह्या विचारांचं आचरण कसं करणं गरजेचं आहे. डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी या दंगलवर खूप छान कविता लिहिलेली आहे. एकच ओळ मी सांगेल, घटनास्थळी जे जेलात गेले, त्यांना जामीन द्यायला येतं कोण? ना आले धर्मवाले, ना आले झेंडेवाले, आले फक्त मायबाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ. बघा तुमच्या मदतीला कोणी येणार नाही, तुमचे स्वतःचे आई-वडील आणि तुम्हीच त्या गोष्टीसाठी समर्थ आहात. म्हणून आपण कोणतीही कृती करताना 2 वेळा, 4 वेळा बाबासाहेब जसे विचार करत होते, त्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि मग आपलं पुढचं कर्तव्य आपण केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर आणि खूप मोठं कार्य आहे हे अर्धा तास आणि 15 मिनिटात बसू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले ह्यांनी जेव्हा हे काम केलं त्यांनी काय विचार केले असतील आणि आपल्याकडून त्यांना काय अपेक्षित असेल हे कवी सुरेश भट यांनी त्यांच्या कवितेमध्ये नमूद केलेलं आहे. 2 वेळी मी आपल्याला सांगू इच्छिते. जगाची झाकून दुःखे सुखाशी भांडतो आम्ही. जगाची झाकून दुःखे सुखाशी भांडतो आम्ही. स्वतः झाकून भेगा मनुष्य सांधतो आम्ही. स्वतःच्या झाकून भेगा मनुष्य साधतो आम्ही. जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. म्हणजेच आत्ताची जी आपली पिढी आहे ह्यांच्यासाठी त्यांनी ते विचारधन ठेवलेलं आहे आणि ते विचारधन वाचून त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते. मला या ठिकाणी रवींद्र पवार सरांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि आपण सर्वांनी माझे हे व्याख्यान अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचेही मी सर्वांची खूप ऋणी आहे आणि आभार व्यक्त करते आणि धन्यवाद मानते. जय ज्योती, जय क्रांती, जय रमाई, जय भीम. धन्यवाद. मी अतिशय मनपूर्वक ताईंचं अभिनंदन